तर तुम्ही स्वतः फुलंब्रीतले आहात आणि सांगितलं की भाजपचा बालेकिल्ला फुलंब्री ओळखला जातो. तुम्ही भाजपात का नाही गेले? भाजपाची विचारसरणी पटत नाही? विचारसरणी पटत नाही असा काही भाग नाही आहे. शिवसेना हा असा एकमेव पक्ष आहे की आदरणीय ठाक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांचा खरा वारसा त्याच्यानंतर जर कोणी चालवला असेल तर माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्याच्यानंतर जर जिल्ह्यामध्ये कोणी चालवत असेल त्यांच्यानंतर ते आपले पालकमंत्री साहेब आहे. तर त्या पालकमंत्री साहेबांकडनं बघून मी एक प्रेरणा निर्माण झाली आणि मी पक्षप्रवेश केला आणि त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये कार्यरत झालो आणि एक डॅशिंग नेतृत्व आणि एक सामान्य कार्यकर्त्याला वरती नेण्याचं काम हे साहेब करत असतात. तुम्हाला एक किस्सा सांगतो, पक्षप्रवेशच्या अगोदरचा किस्सा. सन 2024मध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणूक पार पडल्या होत्या. त्या दिवशी मला आठवतं विधानसभेचा निकाल लागला होता. विधानसभेचा निकाल लागल्याकडे सगळ्यांचं जे लक्ष होतं ते पश्चिम मतदारसंघाकडे होतं. नुकत्याच पश्चिमचा निकाल लागला आणि संजय शिरसाटजी साहेब हे भरघोस मताने निवडून आले. त्या दिवशी ते मला एअरपोर्टवर भेटले. एअरपोर्टवर भेटल्यानंतर मी म्हटलं, "साहेब मला तुमच्यासोबत काम करायचं आहे." तर ते म्हटले, की "हां बाबा, करू आपण तुझं काय म्हटलं, "मला पक्षप्रवेश करायचा आहे. फुलंब्री मतदारसंघामध्ये आपला एकही कार्यकर्ता नाही किंवा मुकिंदवाडीच्या नंतर जो चिकलठाणा भाग आहे किंवा रामनगर आहे, त्याच्यामध्ये आपला एकही कार्यकर्ता नाही. मला तुमच्यासोबत कार्य करायचं आहे." तर साहेबांचं असं साहेबांबद्दल सांगायला गेलं तर 15 मिनिटं वेळ देऊन त्यांनी एक सामान्य कार्यकर्त्याच्या मनामधल्या काय गोष्टी आहे किंवा काय आहे ते जाणून घेतलं. बरं.